जे असतील त्यांनी कृपया खेळ थांबवायचा आहे. मान्यवरांचा ताफा या मैदानावर कूच करत आहेत आणि सर्वप्रथम आपण आपली जी काही संस्कृती आहे या संस्कृतीचे द्योतक आपण प्रतिमा पूजन करून घ्यायचं आहे आणि खेळपट्ट्यांचं सुद्धा उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आपले सन्माननीय आदरणीय श्रीयुत आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या शुभहस्ते हा उद्घाटन सोहळा येथे संपन्न होणार आहे. त्याचबरोबर या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी सन्माननीय श्रीयुत नारायण शेठजी घरात यांचं येथे आगमन झालेलं आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मोठ्या जल्लोषात आणि उत्साहवर्धक वातावरणामध्ये हा उद्घाटन सोहळा थोड्याच वेळात येथे संपन्न होणार आहे. हॅलो, स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सदस्य, कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी लोकप्रिय आमदार सन्माननीय बाळाराम पाटील साहेबांचं शुभागमन या क्रीडांगणावर होत असताना त्यांचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक आणि सरपंच चषक दापोली या भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या शुभहस्ते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा काही क्षणातच आपण या ठिकाणी संपन्न करतो. मी दोन्ही टीम्सना विनंती करेन की आपण आपापले स्क्वॉड घेऊन लगेच खेळपट्टीकडे दाखल व्हा. चला, कुंडेवाळ आणि मोहा कोळीवाडा आपल्याला विनंती आहे, आपले स्क्वॉड घेऊन आपण लगेच खेळपट्टीकडे जा. तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण करणार आहोत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक आणि सरपंच चषक दापोली एक भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा आणि आज या स्पर्धेचा खरं तर उद्घाटन सोहळा सन्माननीय आमदार साहेब बाळारामजी पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना त्यांचं सहर्ष स्वागत आहे पुष्पकनगर दापोलीच्या या भव्य दिव्य क्रीडांगणावर आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण करतोय या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना आपण श्री गणेशाच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करतो आणि सन्माननीय नारायण शेठ साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी श्री गणेशाच्या प्रतिमेचं पूजन केलं जाते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शिवसर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडं घालूया. कोणत्याही विघ्नाविना, कोणत्याही संकटाविना ही स्पर्धा मात्र यशस्वी होऊ दे अशी मागणी आपण श्री गणरायाला करूया. सन्माननीय नारायण शेठ साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सदस्य, कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी लोकप्रिय आमदार सन्माननीय बाळारामजी पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना सन्माननीय प्रकाश शेठ जितेकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा हा कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना 12.5% प्रश्न ज्यांनी मागे खरं तर मार्गी लावला आणि आपल्या प्रकल्पग्रस्तांचे नेते सन्माननीय दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीस आपण अभिवादन करू या स्पर्धेच्या माध्यमातून. सर, दोन्ही संघांना मी विनंती करेन की आपण आता वेळ दवडायला नको. दोन्ही टीम्स आपण लगेच खेळपट्टीकडे रवाना व्हा. अनिकेत समाधान, प्लीज आपण खेळपट्टीकडे जा. काही क्षणातच या ठिकाणी उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. श्री गणेशाच्या प्रतिमेचं पूजन केलं जाते. त्याचप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून सन्माननीय वसंतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याही शुभ हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाचा श्री गणेश संपन्न होत असताना
दापोली ग्रामपंचायतीचे राशिंग व्यक्तिमत्व सरपंच साहेब समाधानजी गोपरकर यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना उपसरपंच संदीपजी गोसावी त्यांची उपस्थिती आज या उद्घाटन सोहळा प्रसंगी या ठिकाणी लाभते. जनार्दनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे बबनजी जितेकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा काही क्षणातच मात्र या स्पर्धेला होणार आहे सुरुवात. सगळ्यांचं लक्ष मात्र त्या स्पर्धेकडे लागलंय आणि या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना सन्माननीय चाहू जितेकर साहेब या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे तंटामुक्ती अध्यक्ष मोतीरामजी जितेकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना तर सन्माननीय तारणशेठ घरत साहेबांच्या हस्ते गणपती बाप्पा श्रीफळ अर्पण करून या कार्यक्रमाचा श्री गणेशा मात्र या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्याचप्रमाणे सरपंच साहेब समाधानजी गोपरकर साहेब श्री छत्रपती शिवाजी महाराज की त्यानंतर लगेचच खेळपट्टीचं पूजन केलं जाणार आहे. वसंतजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी श्रीफळ अर्पण करून या कार्यक्रमाचा श्री गणेशा करतात. त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी श्रीफळ अर्पण केलं जातोय. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार आणि सगळ्यांना विनंती आहे की आपण लगेचच खेळपट्टीचं उद्घाटन करण्यासाठी क्रीडांगणाचा मधोमध आपण सर्वांनी जायचं आहे. लोकप्रिय आमदार बाळारामजी पाटील साहेबांची उपस्थिती रायगड जिल्ह्यामधील खरं तर महाविकास आघाडीचे एक महत्त्वाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना दोनही टीम्स खरं तर त्या ठिकाणी सज्ज आहेत. एका बाजूला मोहा कोळीवाडा आणि दुसऱ्या बाजूला कुंडेमहा दोनही संघ अगदी वेळेमध्ये उपस्थित राहिलेत. त्याबद्दल सर्वात आधी त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. खेळपट्टीचं पूजन केलं जाईल तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. त्यानंतर खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा संपल्यानंतर आपण राष्ट्रगीतानं या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक आणि सरपंच चषक दापोली ही भव्य दिव्य दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा पहिलं पर्व आहे आणि पहिल्यांदाच खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दापोली गावामध्ये खरं तर स्पर्धेचं एक नेत्रदीपक आयोजन मात्र करण्यात आलं आहे. अनुज एंटरप्राइजेस जर्मन क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ दापोली यांच्या संयुक्त विद्यमानानं एक दर्जेदार स्पर्धेला आपल्या भेटीस आले. 3 दिवस रात्र तुम्हाला ही स्पर्धा या मैदानावर पाहायला मिळेल. सगळ्यांना मात्र या स्पर्धेचे वेध लागलेत. उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आणि काही क्षणातच मात्र अगदी पहिला सामना या स्पर्धेमधला क्रीडा रसिकांना पाहायला मिळणार आहे. सन्माननीय महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सदस्य आमदार साहेब कोकण शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार 5 जिल्ह्यांचे खरं तर आमदार म्हणून त्यांची ओळख. त्यांनी खरं तर उमटवलेला शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा आणि मिळालेलं नावलौकिक सगळ्यांनाच ज्ञात आहे. अगदी सिंधुदुर्गापासून पालघर जिल्ह्यापर्यंत संपूर्ण या कोकणपट्टीमध्ये खरं तर त्यांचं नेतृत्व मात्र तमाम महाराष्ट्रानं पाहिलं आणि महाराष्ट्रामधील शिक्षक मतदारसंघामधील सर्वात लोकप्रिय आमदार कोण तर बाळारामजी पाटील साहेब. फटाक्यांच्या आतषबाजीत खरं तर असं ओपनिंग सेरेमनी या ठिकाणी संपन्न होत असताना तमाम मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. खेळपट्टीचं पूजन केलं जातं. येणारे 3 दिवस रात्र या खेळपट्टीवर एक चांगलं क्रिकेट मात्र पाहायला मिळू दे अशी प्रार्थना आपण श्री गणरायाला करूया. कोणत्याही दुखापत विना कोणत्याही इंजरी विना आमच्या खेळाडूंना एक चांगलं यश मात्र या स्पर्धेमध्ये लाभू दे आणि हे मैदान हे क्रीडांगण या स्पर्धेमध्ये खरं तर अनेक खेळाडूंना मात्र आपल्या चांगल्या पद्धतीचं यश चांगली कामगिरी या मैदानावर करता यावी या खेळपट्टीच्या माध्यमातून आणि त्यासाठी खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी केलं जाते. तर संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा आपण पाहताय. पुष्पक नगर दापोली नव्यानंच विकसित झालेलं खरं तर हे शहर आता मात्र विकसित होतंय.
दापोली सेक्टर 9च्या क्रीडांगणामध्ये सुंदर अशी स्पर्धा, सुंदर असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय आणि सगळ्यांना मात्र वेध लागलेत इकडे या स्पर्धेचे. काही क्षणातच मात्र ही स्पर्धा सुरू होणार आहे. तर केपटीचं पूजन केलं जात आहे. विकेट्सना सुद्धा पूजतात त्या ठिकाणी, पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी विकेटचं पूजन केलं जात आहे. सर्वात मोठी स्पर्धा खरं तर या विभागामधली. नुकतंच गजाननजी कुडावकर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. सर्वच मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत आहे. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सर्वजण उपस्थित राहिलेत. दोन्ही टीम्सचं खरं तर मनापासून कौतुक आहे. अगदी दिलेल्या वेळेमध्ये खरं तर हे दोन्ही संघ उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आणि खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना असतील. केपटीचं पूजन झाल्यानंतर आपण राष्ट्रगीतानं खरं तर या स्पर्धेला प्रारंभ करणार आहोत. त्यानंतर केपटीवर टॉस सुद्धा संपन्न केला जाईल आणि तर केपटीचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना सन्माननीय कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी लोकप्रिय आमदार बाळाराम साहेब आणि इतरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपण पाहतोय सरपंच साहेब समाधानजी गोपरकर, त्याचप्रमाणे उपसरपंच संदीपजी गोसावी, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सचिनजी जितेकर असतील, सदस्य चंद्रशेखर पाटील असतील, सगळ्यांची उपस्थिती मात्र लाभले. प्रत्येकाला विनंती आहे आपण राष्ट्रगीताने या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. आपण ज्या जागेवर उभे असाल त्या जागेवर खरं तर उठून उभे राहा. बसले असाल तर उठून उभे राहा. ही विनंती आहे माझ्या सगळ्या भारतीय नागरिकांना. डोक्यामध्ये कॅप असेल तर प्लीज रिमूव्ह करा. चला, या राष्ट्राचा सन्मान करण्यासाठी आपण 1 मिनिट उठून उभं राहायचं आहे. परेड, विश्राम, परेड, सावधान. सर्व लोकांच्या अंतःकरणाचा स्वामी आणि भारताचा भाग्य विधाता अशा राष्ट्रगीताची गाऊ गाता, गाऊनी राष्ट्रगीता, गाऊनी राष्ट्रगीता. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत. जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. टॉस सुद्धा त्या ठिकाणी खेळपट्टीवर आपण करणार आहोत. दोनही संघ त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला मोहा कोळीवाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये कुंडे वहाळ अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. महेश स्मृती मोहा कोळीवाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये स्मित प्रियांशी स्पोर्ट्स कान्होबा कुंडेवहाळ. सगळ्या आमच्या मान्यवरांना विनंती आहे की आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं आणि आसनस्थ व्हावं.
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सन्माननीय त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्माननीय नारायण शेठ गरज साहेब सुद्धा उपस्थित आहेत. तर सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं आणि टॉस जिंकणारा संघ जो काही निर्णय असेल निर्णयाची अंमलबजावणी आपण करूया. कारण कुंडेवाड संघानं टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारले त्यांनी. हॅलो, सर्व मान्यवरांना विनंती असेल